शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या आजच्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, खरं तर यावर्षीचा टोमॅटोचा जो हंगाम होता तो अतिशय चांगला होता, परंतु नैसर्गिक अडचणींनी भरलेला होता. परंतु दराच्या बाबतीत आपल्याला जी सातत्यानं अडचण येते तशा पद्धतीची अडचण यावर्षी फारशी जाणवली नाही किंवा फार मोठी मंदी आपल्याला आली नाही. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे शेतकरी मित्रांनो, तर तो आपला प्लॉट नंबर 7 आहे. आपले 6 प्लॉट आता जवळपास सगळे संपलेले आहेत आणि एक चांगलं उत्पादन आपण घेतल्यानंतर या 7व्या प्लॉटची बांधणी वगैरे करून आता एक 10-12 दिवसामध्ये आपण हा प्लॉट चालू करतोय. मला गेल्या अनेक दिवसामध्ये बरेच शेतकरी मित्रांचे फोन आले की आत्ता टोमॅटोची लागवड केली पाहिजे का, किंवा येणाऱ्या महिन्याभरामध्ये जे टोमॅटोचे दर आहेत ते कसे राहतील, आणि आत्ता आपण टोमॅटोची लागवड केली पाहिजे का, किती केली पाहिजे, त्याला कसं भविष्य असेल, या संदर्भातल्या अनेक मेसेजेस आणि फोन येत आहेत. तर त्याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आपण या ठिकाणी करतोय. तर शेतकरी मित्रांनो, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो पावसाळी सीझन आहे तो आता संपत आलेला आहे आणि यावर्षी लागवडी कमी होत्या असं म्हणता येणार नाही. लागवडी खूप मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या, परंतु जे वातावरण यावर्षी प्रतिकूल होतं त्याच्यामुळं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आणि त्याचा परिणाम अजूनही दर टिकून आहेत. आता जर आपण बघितलं तर सध्यासुद्धा मान्सून जाता जाईना असं म्हणायची वेळ आलेली आहे आणि तब्बल ऑक्टोबर महिना हा संपत आला तरीसुद्धा पाऊस कायम आहे. पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी पडतोय, जोराचा पडतोय, त्याच्यातून पिकांचं नुकसान होतं आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, टोमॅटोचे दर हे नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचे दर आपल्याला भेटणार आहेत. त्याच्याबद्दल काळजी असायचं कारण नाही. परंतु आज जर परिस्थिती मित्रांनो बघितलं तर उत्तर भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर उघडीप आता पावसानं दिलेली आहे आणि तिथून मान्सून हा गेल्या 8 दिवसापूर्वीच जो मान्सून आहे तो तिथून बाहेर पडलेला आहे. त्याच्यामुळं तिथलं वातावरण मात्र खूप चांगल्या पद्धतीनं उघडलेलं आहे. आता फक्त पाऊस चालू आहे तो दक्षिण भारतामध्ये चालू आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडाफार चालू आहे. या दक्षिण भारतामध्ये मात्र अजूनही थोड्याफार प्रमाणावर पाऊस होत राहील, परंतु आता उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उघडीप आता शेतकऱ्यांना मिळालेली आहे. आत्ता जर लागवडीचं जर तुम्ही म्हणत असाल मित्रांनो, तर गुजरात हे असं स्टेट आहे ज्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून विक्रमी अशा लागवडी झालेल्या आहेत टोमॅटोच्या. म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपल्या भागातल्या सुद्धा काही नर्सऱ्यामधून 2 रुपयानं सुद्धा रोप हे टोमॅटोचं गुजरातला गेलेलं आहे आणि खूप मोठ्या म्हणजे ऐतिहासिक लागवड गुजरात राज्यामध्ये यावर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळते. साधारण गुजरातचा जो टोमॅटो असतो तो डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालू असतो. डिसेंबर महिन्यामध्ये हळूहळू म्हणजे लगेच डिसेंबरच्या सुरुवातीला पण आहे, परंतु डिसेंबरमध्ये खूप शेवट जर आपण डिसेंबर बघितला तर तिथून टोमॅटोचे दर उतरायला चालू होतील, मोठ्या प्रमाणावर उतरतील आणि एक मंदीची हे आहे ती तिथं आपल्याला जाणवू शकते. एक मंदी तिथं आपल्याला येऊ शकते. आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे आज मी तुम्हाला जी सांगणार आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आत्ता लागवडी थांबवू शकता. तुम्ही त्या लागवडी करू नका. फार मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड आता करू नका, कारण आपला हंगाम सगळा आटोपलेला आहे. व्यापारी सगळे गेलेले आहेत. आपल्या मालाचा जिथं उठाव होत असतो, आपला माल जिथं विक्रीसाठी जात असतो तर तिथला सगळा माल आता चालू झालेला आहे. त्याच्यामुळं जो आपला माल आहे तो लोकललाच विकला जाणार आहे आणि लोकलला तुम्हाला माहिती आहे की ना पावसानं नुकसान होणार आहे किंवा कुठल्याही अडचणी आता इथून पुढे येत नसल्यामुळं आणि प्लॉट खूप दिवस चालत असल्यामुळं जे ठराविक प्लॉट लावतील तेच प्लॉट चालत राहतील. त्याच्यामुळे जास्त प्लॉट लावणं हे निश्चितपणानं आर्थिक नुकसानीचं होऊ शकतं. त्यातून आपल्याला पैसे तर मिळणारच नाहीत, परंतु आपली जी एनर्जी आपल्याला टिकवून ठेवायची आहे पुढच्या प्लॉटसाठी तर ती सुद्धा आपली टिकवली जाणार नाही आणि मग तोटा म्हणून आपण सगळा गोंधळ आपल्या सगळ्या या नियोजनाचा होऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही हा गोंधळ होऊ देऊ नका. 3 महिने आता इथून 3 महिन्यानंतर तुम्हाला लागवडीची संधी परत एकदा निर्माण होणार आहे. म्हणजे मार्केटमध्ये परत ज्यावेळेस 1.5-2 महिन्याची मंदी असेल त्याच्यानंतर तुम्हाला चांगली संधी म्हणजे आजपासून लागवडीला 3 महिने जर तुम्ही थांबाल तर निश्चितपणाने एक चांगली संधी पुढे दिसू शकते. त्याच्यामुळं 2-3 महिन्यासाठी एखादं तुम्ही क्रॉप निवडू शकता, त्या क्रॉपमध्ये तुम्ही काम करू शकता आणि नंतर मग तुम्ही टोमॅटोची जी उत्पादकता आहे मित्रांनो, त्याच्यामुळं लोकलच्या मार्केटमध्ये तेवढा माल येऊन चालत नाही. त्याचा उठावच व्हावा लागतो आणि तो उठाव
येणाऱ्या काळामध्ये होणार नाही. म्हणजे नोव्हेंबरमध्ये होईल, डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंतच थोडाफार होईल, परंतु तिथून पुढं मात्र ती परिस्थिती राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही टोमॅटोच्या लागवडी आता थांबवू शकता, थांबवा, तुमची इच्छा. पण जो माझा सल्ला आहे तर तो असा आहे की तुम्ही आता लागवडी थांबवल्या पाहिजे, आता टोमॅटोच्या लागवडी करायला न पाहिजे. आणि तुम्ही थांबून परत एकदा जी संधी निर्माण होणार आहे त्यावेळेस मात्र त्याची लागवड आपण करून आपलं संधी आजमावायला हरकत नाही. आणि लागवडी जर बघितल्या तुम्ही तर आता उत्तर भारतात प्रामुख्यानं आपला माल जात असतो आणि तिथं आता खूप मोठे मोठे पॉकेट चालू होत आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडं ना व्यापारी असतील ना आपल्यातला माल तिकडं जाईल. त्याच्यामुळं फार मोठं भविष्य जरी कोणाला वाटत असलं तरी टोमॅटोच्या लागवडीला ते मिळणार नाही. उन्हाळी लागवडी मात्र 100% यावर्षी जर आपण काही गोष्टी बघितल्या, वाढणारं टेम्परेचर बघितलं, त्या गोष्टी आपदून जे शेतकरी आणू शकतात, जे शेतकरी खरंच कष्ट करतात, तर त्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये एक चांगली संधी निश्चितपणानं मिळू शकते. त्या संधीसाठी आपण ही एनर्जी ठेवूया आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं प्लांटेशन त्या पद्धतीनं आपण करूया. त्यापूर्वी दराच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे दर आता दिवाळीमध्ये थोडेफार तुम्हाला सणासुदीच्या दिवसामध्ये थोडेसे कमी झालेले दिसतील किंवा स्टेबल दिसतील, परंतु दिवाळीनंतरसुद्धा दर वाढण्याचे चान्सेस 100% आहेत. जाता जाता जे पावसानं केलेलं नुकसान आहे त्याच्यामुळं प्रोडक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तूट झालेली आहे. तीच परिस्थिती कर्नाटकमधली आहे, तीच परिस्थिती आंध्रमधली आहे. आणि या सगळ्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पावसानं डॅमेजेस केल्यामुळं, नुकसान केल्यामुळं आपल्याला 100% ज्यांच्याकडं, म्हणजे आता हा आपला प्लॉट नंबर 7 आहे, अशा अनेक शेतकऱ्याकडे प्लॉट असतील तर त्या शेतकऱ्यांनी थोडंसं करपा असेल, करपा कंट्रोल सांगतो, ह्या गोष्टीवर जर नियंत्रण मिळवलं, माल तुम्हाला थोडा कमी निघू द्या, परंतु जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं माल काढला आणि तो लोकलला जरी विकला, कारण आता लोकलचीच भूक भागेल एवढासुद्धा माल शिल्लक राहिलेला नाही. त्याच्यामुळे व्यापारी जरी गेले तरी आपल्या आसपासच्या मंडीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीनं आपण भाव मिळवू शकतो. एवढं कमी प्रोडक्शन आता सध्या झालेलं आहे. त्याच्यामुळं पुढचा 1 महिना तरी मार्केटवर आपण फार मोठं तेजी येणार नाही, कारण व्यापारी सगळे निघून गेलेले आहेत, आपला हंगाम सगळा आटोपलेला आहे. तरीसुद्धा आपल्याला जे शॉर्टेज झाले त्याच्यामुळं हे दर 100% लोकलला मिळू शकतात. दिवाळीनंतर ते कदाचित अजून थोडे वाढतील, परंतु 15 नोव्हेंबर 20 नोव्हेंबरपर्यंत दर हे चांगले राहतील. तिथून थोडासा कमी होईल, त्याच्यानंतर थोडासा कमी होईल. अशा पद्धतीने हे सगळं टोमॅटोचा इथूनचा पुढचा प्रवास राहणार आहे. लागवडी मात्र आत्ताच थांबवलेल्या कधीही चांगल्या राहतील, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये क्वांटिटीमध्ये काम करायला सुद्धा नक्कीच आपण काम करू शकतो त्याच्यामध्ये आणि ती संधी आपण साध्य करू शकतो. वेगवेगळ्या पिकाच्या संदर्भातलं हे मार्गदर्शन आपलं सुरूच राहणार आहे. याच्यातून एकच आहे की जे धोके आहेत आणि जी संधी आहे याच्याबद्दलचं चर्चा आपली झाली पाहिजे, कारण तेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकताय म्हणून खरं तर हक्कानं ह्या गोष्टी मी मांडतोय. या सगळ्या गोष्टी खऱ्या होतीलच असं नाही, परंतु आपल्या सगळ्यांकडं जो डाटा आहे तो डाटा जर बघितला आणि ह्या सगळ्या जर वस्तुस्थिती बघितल्या तर जे शेतकरी अजून त्या गोष्टी माहिती नाही त्यांच्यापर्यंत हे ज्ञान जावं म्हणून खरं तर आपण हे व्हिडिओ करत असतो. आपल्याला व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुरू ठेवलं पाहिजे की नाही हेही नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.